सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा साहित्य सम्राट लोकशाही कामगार नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठ्यांचा. अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अर्फे यांनी मंचावर यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा साहित्य ज्ञानराव साठ्यांचा महात्मा खेपल्या असतात पारड्याकडे बसवड्याकडे चाकऱ्याकडे डोंगराकडे चावाकडे जाऊन बाबासाहेब शिकवलं पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमचे धंदे करता, राजकारण करता, जोरवार करता. तू वर्षाला काय येत नाही, आपण कमी पडतो जातो. जबाबदारी आहे की आपण कमी पडतोय. मित्रांनो, मी कधीच विरोधात काम केलेलं नाही, करणारही नाही. आयुष्यभर तुमच्या बरोबर राहील. कारण मी जे आज काय आहे, जे काय चालना गेला आहे ते फक्त बौद्ध समाजामुळे आहे. कारण मला बाबासाहेब समजत आहे. मला आपण सांगितलं माझ्या ना, मग मी फक्त रोज उठायचं आणि महाराज फक्त सांगायचं. मला माझ्या किती वर्ष सांगताय तुम्ही? जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण काम केलं पाहिजे, नको त्या प्रश्नावर आपण काम नाही केलं पाहिजे. सामाजिक समरसता जोपर्यंत येत नाही, लोकांना आपण समाजाला आवडून देत नाही, तोपर्यंत बंधुत्व टिकणार नाही. बंधुत्व म्हणजे काय? बंधुत्व म्हणजे काय? मनात निर्माण झालं पाहिजे माझ्या की मी ह्याला काहीतरी दिलं पाहिजे, संस्थेला वाटा करायला पाहिजे. आणि कधी केलं जेव्हा बुद्धिस्ट फिलॉसॉफी बौद्ध धर्म आपण आत्मसात करतो. आपण कुणी काही धर्म आत्मसात करत नाही. आपण स्वतःच्या स्वतःमध्ये राजकारण करतो, तू तुम्ही उमेदची लढाई करतो आणि फक्त नाट्य करतो की तुला एवढं दिलं पाहिजे, मला एवढं दिलं पाहिजे. नका देऊ. जे तुमच्या हातात नाही त्याच्यावर चर्चा करू नका बाबा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या मला असं वाटतंय आता की आपण ही जी समता बंधुत्व परिषद घेतलेली आहे, सर्व धर्म समभाव ह्या बेसवर घेतलेली आहे आणि तुमचं मी स्वागत करते. तर मला वाटतं ही पहिल्यांदाच अशी परिषद झाली आहे की यामध्ये अगदी उल्लेख आहे की महागोड सांभाळ. कारण बऱ्याच वेळा आपण बाहेर गेल्यानंतर आपण आपल्या जातीचा उल्लेख करायचा, आपल्याची माणसं कळतात, आता माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा होऊ नये म्हणून. आज जर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 ऑगस्टचा दिन एकत्र येऊन स्वराज्य स्थापन केला असेल आणि त्यामध्ये आपल्या समाजाचा महागोड सांभाळ जे काही आपले अनुसूचित जाती म्हणून समजले जातात त्या माध्यमांचा अगदी मोलाचा वाटा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण कुठंच अनुकरण करत नाही असं मला वाटतं. आज शाहू महाराजांनी आपलं नाव, आपलं आडनाव एका समाजाला दिलं का? तर समाजानं कुठेतरी समाजामध्ये येऊन त्या व्यक्तीनं मानानं जगावं यासाठी दिलं. आज आपण एकत्र आलेलो आहे तर महाराष्ट्राची अशी स्थिती झालेली आहे की आरक्षण उपवर्गीकरणासाठी बऱ्याच ठिकाणी मोर्चे उभा राहिलेले, मोर्चे निघतायत, माणसं रस्त्यावर उतरत आहेत आणि ह्या मोर्चामुळं समाजामध्ये आपल्या समाजामध्ये दरी निर्माण झालेली आहे. मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते की मी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती समारोह समितीचे अध्यक्ष डॉक्टर पल्लवी साठे पाटोळे जेव्हा ह्या अध्यक्षपदासाठी इच्छुक होती आणि तेव्हा मला माझ्याच मातंग समाजाची एक वेगळी समिती निर्माण झाली आणि त्या समितीला मातंग समिती असं नाव दिलं आणि मला त्यांना विरोध नाही पण आम्हाला नाही त्यांच्या बाजूने उभा राहायचं. आणि जेव्हा मला जे दिग्गज मार्गदर्शन मिळालं ज्या व्यक्तींचं, त्या व्यक्तींचं मला आवर्जून नाव घ्यावं असं वाटतंय की बापू असतील, दादासाहेब ओहाळ असतील,
माननीय गणेश विसे साहेब असतील, अगदी आपले तात्या दरारी नेतृत्व असेल, या सगळ्यांनी मला पाठीशी माझ्या उभा राहिले, मार्गदर्शन केलं. आज आपण म्हणतोय आरक्षणासाठी आपण लढतोय. आज 50% आरक्षण महिलेला फक्त कागदावरच आहे, ते समाजामध्ये नाहीये. आज जर महिला आपली समाजामध्ये उभा राहत असेल, आज आपली महिला जर जगाची भारताची पहिली महिला पंतप्रधान होत असेल आणि ती आयर्न लेडी म्हणून जर समाजामध्ये मान आणि स्थान मिळवत असेल, तर त्या लेडीला मी वंदन करते. ज्या महिलेनं अंगावर चिखल फेकून शिक्षणाचा पाया घातला, ज्या वेळेस महिलांनी शिक्षणाला पुढे येऊ नये, त्याच्या बुक शिकल्या, तर त्या आपल्याला कुठेतरी वाईट, आपल्याला बाकीचा समाज वाईट टाकेल. म्हणून आपल्याला ज्या पद्धतीने रोखण्यात आलं, त्याच माझ्या समाजामध्ये, त्याच माझ्या मानवांनी आज एकत्र येऊन मला पाठिंबा देत, म्हणजे मला असं वाटतं की 30पेक्षा जास्त संघटना पाठिंबा देत आज मी अध्यक्षपद भूषवते. आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की मला हे मार्गदर्शन लाभलेले आहे. आणि मी नाव का घेते, कारण हे मार्गदर्शक जरी असले तरी सगळ्यात महत्वाचं हे सर्व मार्गदर्शक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आलेले आहे. हे संविधान जपतात, हे संविधान मानतात, हे संविधान नुसतं हातात घेऊन मिरवत नाही, तर या संविधानामध्ये घटनाच्या क्रमांक लिहिलेले आहेत, हे त्यांनी त्यामध्ये जगले आणि वाचलेले आहेत. ही माणसं आज आपल्यामध्ये समाजामध्ये जी ती निर्माण केली जाते, महामानवांवर जे काही गलिच्छप्रमाणे कमेंट्स केल्या जातात, तर ती कोण लोक आहेत? ती आपलीच लोक आहेत. आज कमेंट्स करतायत, उद्या त्यांच्या विरोधात जी लोक त्यांना जाऊन मारतायत आणि जीव घेणे हल्ले करतायत, ही कोण लोक आहेत? ही पण आपलीच लोक आहेत. पण ह्या लोकांना संविधान कळालं का? ह्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांसाठी, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानामध्ये आपण जगतो, ज्या संविधानामुळे आपला भारत देश चालतो, हे संविधान या लोकांना माहित आहे का? नाही. ही मनुवादी वृत्तीची पिल्लावर पाडलेली आहे आणि आपल्या समाजामध्ये जे ते निर्माण करतायत ते हेच मनुवादी लोक आहेत आणि हे लक्षात यायला पाहिजे. यासाठी आपण जे आरक्षण करतोय, आपण जे एकत्र हे परिषद घेतोय, यामध्ये आपल्याला शिक्षण मिळायला पाहिजे, यामध्ये आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे, यामध्ये आपल्याला समानता मिळायला पाहिजे, यामध्ये आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी या परिषदेसारख्या परिषद मी आपल्या तात्यांना कळवून सांगते की परिषद फक्त एकच नाही, प्रत्येक महिन्याला घ्या. आज माजी राज्यपाल महामहिम राष्ट्रपिता दादासाहेब गवई यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनाचं औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्यानं मातंग बौद्ध ढोर चर्मकार बंधुता परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेला बोर्डावरती सगळे मान्यवर उपस्थित राहिले आणि या बंधुता परिषदेतून वैचारिक घुसळण झाली. प्रत्येकाने आपापले मत मांडलेत आणि याच्यातून निष्कर्ष एकच निघाला. तो निष्कर्ष आम्हाला समाजाच्या तळागाळात घेऊन जायचा आहे बंधुता परिषदेच्या माध्यमातून. तो निष्कर्ष असा आहे, कुठल्याही प्रकारचा इम्पेरिकल डाटा मंजूर नाही आहे, कुठल्याही प्रकारचा इम्पेरिकल डाटा गोळा केलेला नाही, जातीनिहाय जनगणना झालेली नाही आहे, बदर समितीचा अहवाल खुला झालेला नाही. तरीही राज्याचे मुख्यमंत्री मातंग आणि बौद्ध जातीमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशानंच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश याचं तंतोतंत पालन केलं जाईल अशी संभ्रम भूमिका घेऊन बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जी दरी निर्माण केलेली आहे, ही दरी मिटवण्यासाठी ही बंधुता परिषद या निर्णयावर आलेली आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे का? तो हो झालं पाहिजे. जो मातंग समाजाचा गरीब घटक आहे तो समाजाच्या पातळीवर आला पाहिजे का? तो होय आला पाहिजे. 59 जातीराचा लाभ झाला पाहिजे का? तो होय झाला पाहिजे. मात्र हे केव्हा होणार आहे? जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, इम्पेरिकल डाटा गोळा झाला पाहिजे, बदर समितीचा अहवाल खुला झाला पाहिजे आणि तदनंतरच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची भूमिका आंबेडकरवादी भूमिकेतून मांडली पाहिजे. ती हिंदुत्ववादी प्रभावाखाली नसावी. या निर्णयाप्रत मातंग बौद्ध ढोर चर्मकार बंधुता परिषद आलेली याची नोंद सगळ्या बांधवांनी घ्यावी. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.